20 तारखेला रात्री सुदामा हॉटेल येथे मी, माझा भाऊ सागर बागुल आणि रोहन पाटील, नगरसेवक बदलापूर, आम्ही एका खाजगी कामानिमित्त इथे भेटलो होतो. साधारण 10:30ला आम्ही इकडे आलो आणि 11:30ला गेलो. 11:30ला आम्ही खाली आल्यानंतर पाहिलं तर माझी फॉर्च्युनर जी कार होती, त्या फॉर्च्युनर गाडीची काच फोडलेली होती आणि त्यातलं जे काही माझं सामान होतं, बॅग होती, कॅश होती आणि काही लॅपटॉप वगैरे होतं, हे सगळं चोरीला गेलं होतं. प्रथमचा चोरीला गेल्यानंतर आम्ही हॉटेल प्रशासनाशी संपर्क साधला की तुमचा सिक्युरिटी यांनी पाहिलं का इकडे काय घटना घडली. तर त्यांनी पहिलं उत्तर दिलं की आमचा सिक्युरिटी नाही आहे इकडे. नंतर बोललो आम्ही ठीक आहे, सिक्युरिटी नाही, तुम्ही आम्हाला कॅमेरे दाखवा. तर त्यांचा कॅमेरा देखील इकडे नाही आहे. त्यांनी पार्किंगसाठी कॅमेरा 3ऱ्या माळ्यावरती लावलेला आहे, जोही त्याचा अँगल सेट नाही आहे, कुठे दिसत नाही, काळो पूर्णचा अंधार आहे. आता ही अशी घटना घडल्यानंतर आमच्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की एवढं मोठं हॉटेल आहे, MIDC आहे, इकडे इंटरनॅशनल टुरिस्ट येतात, व्हिजिटर येतात आणि जर हॉटेल साधी सुरक्षा आणि कॅमेरा पुरवू शकत नसेल तर हे कुठल्या आधारे इतकं मोठं हॉटेल चालवतात. म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे का? गेस्ट जे येतात त्यांची सुरक्षित जबाबदारी नाही आहे का? याच हॉटेलमध्ये लग्न कार्य पडतात, त्याच्यामध्ये महिला दागिने घालून येतात, चेन स्नॅचिंग होतात. त्या चेन स्नॅचिंग शोधताना पोलीस बांधवांना किती मोठं अडचण करावी लागते. तसेच काही दिवसापूर्वी इकडे या चौकातच कैलासवासी पंढरीशेठ फडके आणि काही इतर लोकांचा गोळीबार झाला होता. त्यावेळेस देखील या हॉटेलचं कुठलंही CCTV फुटेज उपलब्ध नव्हतं. तर एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुरक्षिततेच्या मार्गाने शून्य आहेत, हे आम्हाला मीडियासमोर दाखवायचं होतं. आमची मागणी हेच आहे की नागरिकांचे फक्त त्यांनी पैसे कमवू नये, लोकांना फक्त इकडे हॉटेलमध्ये बोलू नये, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी. जर त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये चोर येऊन चोरी करून जात असेल आणि हे आपल्या हातवर करत असेल की आमची जबाबदारी नाही आहे, तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि ही चुकीची घटना घडल्यामुळे त्याच्यावरती संबंधित कारवाई करावी ही आमची मागणी आहे. आम्ही 20 तारखेला सुमारे 10:30 दरम्यानमध्ये इथे एका कामाने आलो होतो. थोडंसं आमची इम्पॉर्टंट मीटिंग होती, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि 1च तासासाठी आम्ही इथे वरती होतो आणि 1 तासाच्या आत म्हणजे दादांची गाडी आली आणि एक माझ्या अंदाजे 5-7 मिनिटामध्येच ही घटना घडलेली आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी असून त्यांच्यावरती नगरसेवकाचा लोगो असून, गाडीवरती लोगो सुद्धा बॉम्बे हायकोर्टचा लोगो होता, तरी पण चोरांनी एवढी हिंमत केली. याचा अर्थ काय? पोरांना कुठल्याही गोष्टीची भीती राहिलेली नाही. ठीक आहे, पोलीस प्रशासन त्यांचं काम करत आहे, पण कुठेतरी या हॉटेलची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की यांनी एक प्रॉपर कॅमेरा पाहिजे, प्रॉपर सिक्युरिटी गार्ड्स पाहिजे तिथे. कारण तो लोक या सिक्युरिटीच्या भरोश्यामध्ये या हॉटेलमध्ये येतात. इथे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात, लग्न होत असतात, लोक सोना नाना घालून येतात आणि कुठेतरी ही मोठी आपल्याला या हॉटेलवरती एक ॲक्शन घेण्याची वेळ आलेली आहे. कारण का हे हॉटेलवाले जी पहिल्या त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली, जे काय असेल ते आम्ही रिफंड द्यायला तुम्हाला तयार, आणि आता ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची झटकत आहेत आणि कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही. मुद्दामून आम्हाला गोल गोल 2-4 दिवसापासून दादांना फेक कमिटमेंट्स देऊन गोल गोल फिरवत आहेत. ठीक आहे, पोलिसांनी ॲक्शन घेतलेली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला हे आहे, होप्स आहेत की पोलीस लवकरात त्यांना चोरांना शोधून काढतील. पण कुठेतरी या हॉटेल मालकावरती स्ट्रिक्ट